तुम्ही जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणारा व्यक्ती असाल किंवा ऑलरेडी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून राहिले असाल किंवा इन फ्युचर तुमची म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये 3 यस जे की महत्वाचे यस आहे हे कशा पद्धतीने काम करतात हे माहिती असणं गरजेचं आहे. सो 3 यस कोणते तर मी तुम्हाला सिंपल सोप्या भाषेत या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच एक्सप्लेन करतोय की 3 यस SIP. पहिला यस तो म्हणजे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, दुसरा यस म्हणजे STP सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आणि तिसरा महत्वाचा यस म्हणजे तो म्हणजे SWP सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सो म्युच्युअल फंड मधले हे अतिशय इम्पॉर्टंट 3 महत्वाचे यस जे की प्रत्येक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या व्यक्तीला माहिती असणं गरजेचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप हे 3 यस कशा पद्धतीने काम करतात हे समजून घेणार आहोत, हे जाणून घेणार आहोत आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम पाटील, फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर. 3 यस जे की अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचे असतात म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्ही गुंतवणूक करताय तर, आणि त्याबद्दल आपण अंडरस्टँड करून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप. म्हणून चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन शिकत राहायला मिळेल. सो विदाउट डिले आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन आणि आय होप तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये. आणि हाऊ SIP, STP अँड SWP वर्क. म्युच्युअल फंड मध्ये SIP, STP आणि SWP हे कशा पद्धतीने काम करते हे आपण अंडरस्टँड करून घेऊयात. तर पहिला यस तो म्हणजे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. याबद्दल तुम्ही खूप सारा ऐकलं असेल, तुम्हाला माहिती सुद्धा असेल, पण तरी सुद्धा एक क्लिअरिटी घेण्यासाठी किंवा ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांनी एकदम बारकाईने लक्ष देऊन अंडरस्टँड करून घ्या. मी एका एक्झाम्पल सोबत तुम्हाला समजून सांगतो. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे कशा पद्धतीने काम करते तर तुम्हाला जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर इन्व्हेस्टमेंट करण्याचे 2 ऑप्शन आहे. त्यातला लमसम आणि एक SIP. लमसम म्हणजे काय तर तुम्ही शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला 5,000, 10,000, 15,000, 20,000 जे काही तुम्हाला डायरेक्ट वन टाइम इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही ते करू शकता. त्याला म्हटलं जातं लमसम, राईट. सो SIP तुम्हाला दर महिन्याला इन्व्हेस्ट करायचं आहे तर या नावामध्येच सगळं दिलेलं आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, राईट. या नावामध्येच खूप काही दिलेलं आहे. तर आता हे काम कसं करतं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन तर एका उदाहरणासोबत आपण समजूयात. लेट्स सी, एक राम नावाचा व्यक्ती आहे, आणि या राम नावाच्या व्यक्तीला ना SIP सुरू करायची, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करायची. आणि यांनी ठरवलं की मला जर SIP मध्ये गुंतवणूक करायची आहे तर माझी स्टेप नंबर 1 काय असेल, पहिली स्टेप काय असेल तर याला पहिले तर ठरवावं लागेल की मला किती अमाऊंटची SIP करायची. महिन्याला 1,000, 2,000, 5,000, 10,000, 15,000. तर रामने ठरवलं की मला 5,000ची दर महिन्याला SIP करायला सुरुवात करायची. आता अमाऊंट ठरवली की महिन्याला 5,000 याला गुंतवायचंय. याला ठरवावं लागेल की माझ्या हे 5,000 अकाउंट मधून दर महिन्याच्या कोणत्या तारखेला मला कटले पाहिजे हे याला डिसाईड करावं लागेल. म्हणजे काय, याला डेट डिसाईड करावी लागेल. त्यानंतर यांनी ठरवलं की 5 तारखेला महिन्याच्या हे 5,000 रुपये माझे अकाउंट मधून डेबिट झाले पाहिजे. आणि हे कोणत्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे हे त्याला ठरवावं लागेल. तर SIP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला एक पर्टिक्युलर तुम्ही ठरवलेली अमाऊंट, पर्टिक्युलर तुम्ही ठरवलेल्या तारखेला, पर्टिक्युलर तुम्ही ठरवलेल्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट होणार, यालाच काय म्हणतात SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आय होप तुम्हाला SIP म्हणजे काय हे कळालं असेल आणि क्लिअर झालं असेल. नेक्स्ट यस तो म्हणजे येतोय STP सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन हा कशा पद्धतीने काम करतो सगळ्यांनी लक्षपूर्वक अंडरस्टँड करून घ्या. अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा पार्ट आहे.
सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जर तुम्ही 5 लाख रुपये तुमच्याकडे आहेत, लेट्स सी, किंवा तुमच्याकडे या महिन्यात आले, उत्पन्न झालंय तुमचं, किंवा तुमच्याला काही तुम्ही विकलंय, किंवा तुमच्याकडे चांगल्या प्रकारचे इन्सेंटिव्ह आले, किंवा कोणताही पैसा आला, 5 लाख नाही, 1 लाख, 2 लाख, 50,000, कितीही, राईट? आणि हे तुम्हाला लमसम इन्व्हेस्ट करायचे. आणि लेट्स सी तुम्ही हे पैसे आता मार्केट हाय असल्याच्या कारणाने तुम्ही डायरेक्ट इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार नाही, बिकॉज लेट्स सी की मार्केट खूप जास्त हाय आहे आणि इक्विटीमध्ये जर जास्त लगेच इन्व्हेस्ट करेल तर तिथे आपल्याला मार्केट डाऊन झाल्यानंतर खूप चांगल्या प्रकारचा लॉस सुद्धा होऊ शकतो, राईट? किंवा तुम्हाला SIP गुंतवणूक करायला जमत नाहीये, दर महिन्याला तुमच्याकडे पैसे नसतात, यू आर नॉट सॅलरीड पर्सन, तुम्ही जॉब नाही करत, तुम्ही शेती करताय किंवा उद्योगधंदा करताय आणि त्यातून तुम्हाला वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा पैसे येतात, तर STP हे तुमच्या कामाचं आहे. 5 लाख रुपये तुम्हाला गुंतवायचे आहे, तर तुम्ही हे डायरेक्टली 5 लाख रुपये एका फंडमध्ये पर्टिक्युलर गुंतवू शकता. वर्षातून एकदा तुमच्याकडे जर येत असेल तर फक्त तुम्हाला हे चेक करायचं आहे, ते जर गुंतवताय तुम्ही तर तुम्हाला मार्केट हाय आहे की डाऊन आहे, बिकॉज त्यामध्ये तुमचं प्रॉफिट अँड लॉस आहे, राईट? जर मार्केट हाय असेल तर तशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतोय. लिक्विड फंडमध्ये पहिले तुम्ही गुंतवू शकता. हे 5 लाख रुपये तुम्ही लिक्विड फंडमध्ये गुंतवले, लेट्स से की HDFC लिक्विड फंडमध्ये, हा फंड मी तुम्हाला जस्ट उदाहरणासाठी सांगतोय, राईट? आणि यामध्ये तुम्ही STP लावू शकता. तुम्ही जर ठरवलं की या 5 लाखात मला 20,000ची STP लावायची आहे. STP म्हणजे काय? सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. म्हणजे एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये आपले पैसे ट्रान्सफर होणार. तर हे 20,000 तुम्ही ट्रान्सफर करायचे ठरवले एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये, तर कॅल्क्युलेशन सिंपल आहे. 5 लाख डिवायडेड बाय 20,000 जर आपण केलं तर करीबन 25 आठवडे होतात. आता STP हे तुम्ही वीकली लावू शकता, मंथली लावू शकता, क्वार्टरली सुद्धा राहू शकता. वीकली ट्रान्सफर होणार जर आपण वीकली लावली तर, राईट? आणि 5 लाख डिवायडेड बाय 20 केलं तर 25 वीक येतात. मी वीकलीचं तुम्हाला एक्सप्लेन करतोय. 25 आठवडे, तर 25 वीक पुढचे हे 20,000 तुमचे ट्रान्सफर होत जाणार दुसऱ्या फंडमध्ये. लेट्स सी की तुम्ही दुसरा फंड चूज केलाय इक्विटी मधला, लेट्स सी एखादा तुम्ही HDFC इक्विटीचा फंड तुम्ही चूज केलाय. आता लक्षात घ्या, तुम्ही HDFC लिक्विड फंड मधून कोटकच्या लिक्विड फंड मध्ये ट्रान्सफर करू शकत नाही, राईट? तुम्ही फक्त HDFCच्याच फंड मध्ये ट्रान्सफर करू शकता. ही अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, राईट? तर HDFC इक्विटी फंड मध्ये ते 20,000 दर आठवड्याला ट्रान्सफर होत जाणार ऑटोमॅटिकली. आपण एकदा ते STP लावल्यानंतर ज्याप्रमाणे SIP तुमच्या अकाउंट मधून डिडक्ट होते आणि ते पर्टिक्युलर डेटला पर्टिक्युलर अमाऊंट तुमच्या पर्टिक्युलर स्कीम मध्ये इन्व्हेस्ट होते, त्याप्रमाणे ज्या कोणत्या स्कीम मध्ये तुम्ही लमसम अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे त्या स्कीम मधून दुसऱ्या स्कीम मध्ये तुम्ही ठरवलेली अमाऊंट, तुम्ही ठरवलेल्या वीकली, मंथली किंवा क्वार्टरली नुसार ते पैसे ट्रान्सफर होत जाणार दुसऱ्या फंडमध्ये. आता हा 5 लाख रुपयाचा अमाऊंट जर असेल तर लगभग 25 वीक म्हणजे 2 वर्षात लिक्विड फंड मधून इक्विटीमध्ये तो पैसा ट्रान्सफर होईल. किंवा तुम्हाला असं वाटतंय माझ्याकडे ज्याप्रमाणे मी सांगितलंय वर्षातून एकचदा पैसे येतात, डायरेक्टली तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि तुम्हाला असं वाटतंय मला SIP करायला जमत नाही, तर तुम्ही त्याला सिंपल मी सांगितल्या पद्धतीने काय लावू शकता? STP लावू शकता. एका फंड मधून दुसऱ्या फंड मध्ये ते ट्रान्सफर होत जातात. यालाच म्हणतात सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. आय होप तुम्हाला STP म्हणजे काय कळालं असेल. सो थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट यस तो म्हणजे SWP, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. सो SWP म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे काय आणि हे कशा पद्धतीने काम करतं. सो आय थिंक जे काही तुम्ही आज SIP करत असाल किंवा लमसम तुम्ही जे काही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा तुम्ही करण्याचा विचार करत असाल, तर मला असं वाटतं मी तुम्हाला एका एक्झाम्पल सोबत जर तुम्हाला सांगितलं तर अजून जास्त क्लिअरिटी येईल. म्हणून अगेन मी SIP म्युच्युअल फंडचं छान कॅल्क्युलेटर ओपन करतोय, जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीची एक्झाम्पल सोबत क्लिअरिटी येईल आणि समजेल की नक्की SWP हे कशा पद्धतीने काम करतं आणि कशा प्रकारे याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो, राईट? लेट्स सी की तुम्हाला 60ला रिटायर्ड व्हायचं आहे आणि तुमचं एज आहे 40 किंवा व्हॉट एव्हर जे काही तुमचं एज आहे,
आणि तुम्ही ठरवलं महिन्याला मला 10,000 रुपये मंथली इन्व्हेस्ट करायचे आहे आणि पुढचे 20 वर्ष बाकी आहे. आज माझं एज आहे 40 वर्ष. 10,000 मला मंथली इन्व्हेस्ट करायचे, 20 वर्ष माझ्याकडे रिटायरमेंटसाठी बाकी आहे. सॉरी, 15% रिटर्न लिहायचे आपल्याला इथे. तर रिटर्न मला किती भेटणार? एक्सपेक्टेड रिटर्न मी ॲव्हरेज पकडतोय की लेट्स से की 15% ॲव्हरेज रिटर्न लॉंग टर्म मध्ये मला भेटतील आणि 20 वर्षाचा ड्युरेशन आहे. पुढच्या 20 वर्षात कमीत कमी मला 15% रिटर्न तरी मिळेल असं माझं एक्सपेक्टेशन आहे. तर 10,000ची एसआयपी केली, 15% रिटर्न एक्सपेक्टेड आहे आणि 20 वर्षासाठी आपण ही एसआयपी केलेली आहे, जेणेकरून माझ्या रिटायरमेंटसाठी चांगला कॉर्पस होईल, कॉर्पस मला मिळेल. तर या व्यक्तीकडे इन्व्हेस्ट होतात 10,000च्या हिशोबाने पुढच्या 20 वर्षात 24 लाख रुपये. त्यावर झालेला ग्रोथ या व्यक्तीचा असतो 1,27,00,000. तुम्ही म्हणाल की इन्व्हेस्ट केल्या त्याच्यापेक्षा काही पटीने ग्रोथ झालाय. येस, बिकॉज म्युच्युअल फंड मध्ये कंपाऊंडिंग खूप जबरदस्त पद्धतीने काम करतं, राईट. कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं, राईट. असं अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, राईट. टोटल फ्युचर व्हॅल्यू झाली याची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू प्लस ग्रोथ 1,51,59,500 रुपये. आता जे काही 1,51,59,500 या व्यक्तीकडे गोळा झालेत आणि हा व्यक्ती जॉब करतोय लेट्सी, आणि जॉब मध्ये या व्यक्तीचा पगार आहे 1 लाख रुपये महिन्याला. किती? हा जॉब करतो आणि जॉब मध्ये या व्यक्तीचा पगार आहे 1 लाख रुपये महिन्याला, राईट. तर आता हा काय करू शकतो? वयाच्या 60व्या वर्षी तर हा रिटायर्ड होणार. रिटायर्ड झाल्यानंतर याचा जॉब मधून येणारा पैसा पगार बंद होणार. तर तो 1 लाख रुपये त्याचा यायचा बंद झाला. तर हा व्यक्ती काय करू शकतो? हे HWP काम कसं करतं? हे एक प्रकारे तुमच्या पेन्शन सारखं काम करतं. हा व्यक्ती या 1,51,00,000 काय करेल? HWP लावेल. काय करेल? HWP लावेल, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. आता हे HWP काम कसं करतं? जसं SIP मध्ये आपण काय केलं होतं, पर्टिक्युलर अमाऊंट ठरवली होती की या तारखेला या एवढी अमाऊंट, काय केलं होतं आपण, या तारखेला एवढी अमाऊंट डिडक्ट होणार आणि या पर्टिक्युलर स्कीम मध्ये इन्व्हेस्ट होणार. आता HWP काम कसं करतं मी तुम्हाला सांगतो. या पर्टिक्युलर तारीख, जे कोणती तारीख तुम्ही ठरवाल त्या तारखेला जे कोणती अमाऊंट तुम्ही ठरवाल ते अमाऊंट ज्या कोणत्या स्कीम मध्ये तुम्ही गुंतवले होते त्या स्कीम मधून तुमच्या अकाउंटला वापस यायला सुरुवात होईल. त्या पर्टिक्युलर स्कीम मध्ये तुम्हाला काय लावायचे? HWP. तर आता इथे उदाहरणासोबत आपण समजूयात. रामला लेट्सी दर महिन्याला हवे 1 लाख रुपये, ओके, त्या स्कीम मधून. आणि यांनी ठरवलं की हे 1 लाख रुपये दर महिन्याच्या 5 तारखेला माझ्या अकाउंटला यायला पाहिजे. तर ज्या कोणत्या स्कीम मध्ये रामनी 20 वर्ष गुंतवले, 10 वर्ष गुंतवले, 5 वर्ष गुंतवले आणि जो काही त्याचा कॉर्पस गोळा झाला, राईट, त्यातून दर महिन्याला 1 लाख रुपये त्या पर्टिक्युलर ठरवलेल्या तारखेला रामच्या अकाउंटला येत जाणार. इट इज कॉल्ड विड्रॉल, सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, राईट. आणि ते पैसे कधीपर्यंत येणार? तर ऑब्व्हियसली तुमचे पैसे संपेपर्यंत येत राहणार तुमच्याकडे, राईट. परंतु तुमचा जर कॉर्पस जबरदस्त 1 करोड, 1.5 करोड, 2 करोड, 3 करोड असा जर मोठा कॉर्पस त्यावेळेस बनला असेल तर मी तुम्हाला सांगतोय ऍव्हरेज रिटर्न जरी पकडला 8%, 10%, तर त्यावर मिळणारा इंटरेस्ट फक्त आपला दर महिन्याला विड्रॉ होत जाईल, बट आहे तो पैसा तसाच ग्रो करत राहील. म्हणजे जो ग्रो झालेला पैसा आहे त्यातला काही हिस्सा आपल्याकडे येत राहील. आपला इन्व्हेस्टेड व्हॅल्यू जे आहे ते तशीच तिथे अजून ग्रो होत राहील. एवढा छान फायदा आहे त्याचा सुद्धा. म्हणून HWP ही मोस्टली तुमच्या रिटायरमेंटसाठी वगैरे अशा व्यक्तीसाठी खूप चांगलं कामाचं आहे. इट इज अ वर्क लाईक पेन्शन प्लॅन, राईट. आणि जबरदस्त आपल्याला आपला पगार वगैरे बंद झाल्यानंतर सुद्धा आपला पैसा सुद्धा ग्रो होत राहतो म्युच्युअल फंड मध्ये आणि आपल्याला पाहिजे तेवढे पैसे आपल्या महिन्याला अकाउंटला सुद्धा पर्टिक्युलर ठरवलेल्या तारखेला येत राहतात. सो अशा प्रकारे हे SIP, STP आणि HWP हे काम करतं म्युच्युअल फंड मध्ये, जे की तुम्हाला कंप्लीट क्लिअर झालं असेल आणि अंडरस्टँड झालं असेल, राईट. सो अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा म्युच्युअल फंड मधला हा पार्ट आहे. प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं होतं आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो. आशा करतो तुम्हाला SIP, STP आणि HWP बद्दल पूर्ण क्लिअरिटी आली असेल. आणि जर तुम्हाला कळालं असेल
तर प्लीज कमेंटमध्ये मला सांगा की यस SIP STP HWP इट इज रिअली युजफुल और इट इज क्लिअर फॉर मी. कमेंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे जेणेकरून मला सुद्धा कळेल की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय, राईट. आणि नक्कीच मी तुमच्या कमेंटला रिप्लाय सुद्धा करेल. सो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा, बिकॉज त्यांना सुद्धा या गोष्टींचं नॉलेज मिळत राहावं, त्यांना सुद्धा या गोष्टी शिकत राहायला मिळाव्या. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेपर्यंत बाय, टेक केअर, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी, ऑलवेज. सायनिंग ऑफ, प्रीतम पाटील. बाय.